गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे आणि मागच्या वेळेला श्लोक क्रमांक 315 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला. परमार्थामध्ये शत्रू
असलेल्या अहंकाराचा समूळ नाश करण्यासाठी आचार्य आपल्याला उपदेश करीत आहेत. परमपूज्य काकांचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल प्रवचनामध्ये की अहंकार लयाशिवाय एक पाऊल पुढे पडत नाही परमार्थात, असं म्हणतात. ते त्याचं महात्म्य अधोरेखित करण्यासाठी हे वाक्य आहे. पुन्हा हे सुद्धा कशासाठी करायचं, तर माझं या गोष्टीकडे लक्ष आहे की नाही, मूळ मुद्दा तो आहे. कारण परमार्थ, आपण सर्वजण पारमार्थिक आहोत, आपण साधक आहोत असं आपल्याला वाटतं आणि ते बरोबरही आहे. आणि आपण आपल्या परीने साधनाही करीत असतो. पण ही जी काही वर्म असतात साधनेची, ही जर का चुकली तर मग सगळी दिशाच भरकटून जाते साधनेची. आणि म्हणून अशा गोष्टींचं अखंड स्मरण ठेवायचं असतं. अहंकार लय. आणि म्हणून इथे आचार्य सुद्धा त्याला शत्रूच म्हटलेला, आचार्याने सर्वात मोठा शत्रू. आणि त्याचा समूळ नाश करण्याचा उपदेश आचार्य आपल्याला करतायत. आता खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतांश लोकांना असं वाटतं की मी अजिबात अहंकारी नाही आहे, असं आपण स्वतःला प्रमाणित करत असतो. शुद्ध मराठीत त्याला सर्टिफाय म्हणतात. वाटतं आपल्याला की मी नाही बाबा अहंकारी, माझं एकंदर वागणं बोलणं देहबोली अम, असेलही काही प्रमाणात, ते सत्यही असेल असं गृहीत धरू आपण. पण आपण मागच्याच वेळेला बोललो होतो की हा फार स्थूल अहंकार झाला, तो माझ्याजवळ नाही आहे. समजूया आपण, चांगली गोष्ट आहे. पण हा खूप स्थूल पातळीवरचा विचार झाला. श्लोक क्रमांक 310 मध्ये आचार्य आपल्याला त्याची सूक्ष्मता सांगताना काय म्हणतात, की माझ्या ठिकाणी जर कर्तृत्व भोक्तृत्व भाव किंवा वृत्ती असेल तर मी अहंकारीच आहे. आणि ह्यालाच म्हणायचं देहबुद्धी. हीच ती देहबुद्धी. किती सुंदर एक निकष आपल्यासमोर आचार्याने ठेवलाय बघा. ज्याला खरा परमार्थ करायचा ना, तो असे निकष वापरतो. स्थूल अहंकार तर आपल्याला नकोच आहेत आणि ते आपल्याकडे नाही आहे, तसं आपण आत्ता स्वतःलाच प्रमाणित करूनही घेतलं. पण व्यावहारिक माणसाकडे जे अहंकार असतात, व्यावहारिक म्हणजे जो पारमार्थिक नाही, त्याला परमार्थ करायचं नाही, ज्याला परमार्थाचं काही ज्ञान नाही, ज्याला पामर म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, तो अहंकार माझ्याकडे जरी नसला तरी मी जर स्वतःला कर्ता समजत असेन, मी जर स्वतःला भोगता समजत असेन, तर आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे मी अहंकारी आहे. आणि आचार्यांच्या व्याख्येप्रमाणेच माझी देहबुद्धी जबरदस्त जागी आहे. कारण ह्याचं मूळ देहबुद्धी हे आहे. कर्तृत्व भोक्तृत्व भाव हा देहबुद्धीतून येतो. बरं, या अहंकाराचं सामर्थ्य एवढं जबरदस्त आहे की नष्ट केल्यानंतर सुद्धा, मिळवला समजा आपण त्याच्यावरती तात्पुरता विजय, तरी त्याचा जर का पुन्हा चित्ताशी संपर्क आला, म्हणजे पुन्हा विषयांचं चिंतन सुरू झालं, तर आपल्या नकळत तो पुन्हा मूळ धरू लागतो. म्हणजे एक लढाई आपण जेमतेम जिंकली असते तर आपल्यावरती युद्ध हरण्याची वेळ येते पुन्हा. आणि ही जी अनिष्ट परंपरा आहे, ही सुरू होऊ नये म्हणून आचार्य आपल्याला श्लोक क्रमांक 312 मध्ये, या 312व्या श्लोकापासून एक नवीन विषयाला आचार्य सुरुवात करतात आहे. क्रिया, चिंता व वासनेचा त्याग. या विषयाच्या प्रतिपादनास आचार्य जो आरंभ करतात आहे त्याचं कारणच हे आहे. कारण असं वाटू शकतं आपल्याला की अरे, आधीच्या गटापर्यंत आपण खरं इतक्या सूक्ष्मतेपर्यंत आलो होतो साधनेच्या, जे आपण बोललोय मागच्या वेळेला, सगळं आठवत असेल तर.
असं वाटतं की पुन्हा असं एक पाऊल मागे गेल्यासारखं वाटतं अभ्यास करताना. जाणवतात आपल्याला या गोष्टी. पण एक पाऊल मागे जाण्याचं कारणच ते आहे की जिथे जाऊन आरूढ व्हायचं आहे, साधनेच्या ज्या ठिकाणी मला आरूढ व्हायचं आहे त्या ठिकाणी मला टिकता येत नसेल, तर पुन्हा परत फिरावंच लागणार आहे बंदोबस्त करण्यासाठी. जी गोष्ट मला तिथे टिकू देत नाहीये. आणि म्हणून आचार्यांनी छान अशी मांडणी केली आहे की जरी तो नष्ट केला असं समजलो आपण, एक तात्पुरता साधनेच्या मर्यादित काळापुरता म्हणा, जे काय असेल ते, तरी पुन्हा जेव्हा विषयाचं चिंतन सुरू होतं, त्याचा पुन्हा चित्ताशी संबंध येतो, तेव्हा पुन्हा गडबड होते. पुन्हा तो मूळ धरायला लागतो. जसं आपलं ते तण असतं ना, आपण आपल्या अंगणामधलं तण काढतो, शुद्ध मराठीत त्याला विडीस असं म्हणतात. विडीस काढतो आपण, तर ते असं वाटतं आपल्याला गवत काढून मी फेकलं. पण आता पाऊस पडला 2-4 दिवस झाले, आपोआप दिसायला लागतं की नाही. कुठून आलं आपोआप, म्हणजे कुठून आलं ते होतं. त्याची मुळं कुठेतरी राहून जातात थोडीशी जमिनीमध्ये. आणि त्याला जसं पाणी आणि खत मिळालं की ते लगेच डोकं वर काढतं. तसा हा अहंकार लगेच डोकं वर काढतो. आणि हा जो विषय, क्रिया, चिंता आणि वासना त्याग, हा जो विषय, या विषयाच्या प्रतिपादनास आचार्य आरंभ करतात श्लोक क्रमांक 312 मध्ये. मी म्हणालो, हा विचार 321 पर्यंत आचार्यांनी सुरू ठेवलेला आहे. एवढा मोठा तो थोडक्यामध्ये गट आहे श्लोकांचा. आणि तिथे त्यांनी तो पूर्णत्वास नेलेला आहे. आता श्लोक क्रमांक 312 मध्ये तर आचार्य आपल्याला निक्षून सांगतात आहे काय, की, आणि निक्षून हाच शब्द अतिशय योग्य आहे, की विषय चिंतनाला दिलेली सवड या अहंकाराला पुनर्जीवित करण्यास हेतू आहे. किती भयानक नुकसान म्हणा किंवा किती अनर्थकारी विषय चिंतन आहे पहा. त्याला थोडी जरी सवड दिली, तर हा अहंकार जो आपण ज्याच्यावर ताबा मिळवला आहे असं म्हणूया, तो पुन्हा पुनर्जीवित जणू काही होतो. म्हणजे किती सावधगिरी आपल्याला परमार्थाच्या प्रांतात बाळगावी लागते, हे सुद्धा आपल्याला याच्यावरून शिकता येतं. अखंड सावध राहावं लागतं. अखंड माझ्या चिंतनाचे जे विषय किंवा ज्ञानेंद्रियांनी मी ग्रहण करीत असलेले विषय, याच्यावर फार बारीक लक्ष ठेवावं लागतं. जो साधक असा ढिला ज्याला म्हणतात राहतो, की ठीक आहे साधनेच्या वेळेला साधन काय, अर्धा तास 1 तास जी काही ठरली असेल वेळ, आणि इतर वेळेला स्वैरवर्तन. स्वैरवर्तन याचा अर्थ काय, आपल्या इंद्रियांना जे वळण आधीपासून लागलेलं आहे, त्या वळणाप्रमाणेच माझं जर पंच ज्ञानेंद्रियांचे विषय मी अजूनही ग्रहण करीत असेन, आपला चालू विषय तो आहे, तर त्यालाच आचार्य विषय चिंतन असं म्हणतात आहे. कारण चिंतन एक तर कर्तव्य, दुसऱ्या भाषेत बोलूया, कर्तव्य कर्मांच्या पलीकडे, म्हणजे आपल्याला, आपण पुन्हा प्रापंचिक माणसं आहोत, आपल्याला कर्तव्य तर असणारच आहे. पण जी काही माझी कर्तव्य कर्म आहेत, घरातली म्हणा, कार्यालयातली म्हणा, बाहेरची म्हणा, इत्यादी इत्यादी, त्यांच्या पलीकडे जेव्हा मी व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती, परमपूज्य काकांनी छान विभागणी करून दिलेली आपल्याला, याच्या पलीकडे विचारच नसतात. कारण अखंड माझे विचार या चारच्या भोवती भिरभिरत असतात दिवसभर. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, यांचं जे अनावश्यक चिंतन आहे, ते ताबडतोब थांबवून, आता ते ताबडतोब थांबवून या शब्दातही गंमत आहे, कारण ते सुरू आहे याचं भान पहिले
प्रत्येक ठिकाणी फजितीच आहे आपली साधक म्हणून. कारण मी इतका वाहवत जातो या विचारांमध्ये की हे विचार मी करतो आहे याचंही भान मला राहत नाही. पण सारखं समर्थांची ती ओवी आठवते, सावध साक्षेपी दक्ष. पण असा मी जेव्हा सावध राहतो आणि माझं अंतःकरण, धर्मशाळा तर होत नाहीये ना अंतःकरणाची, परमपूज्य काका जसं म्हणतात, म्हणजेच वाटेल ते विचार धुमाकूळ नाही ना घालत आहे माझ्या अंतःकरणामध्ये. हे जे अनावश्यक चिंतन माझं सुरू आहे का, असं अखंड स्वतःवरती लक्ष ठेवून ते अनावश्यक चिंतन ताबडतोब थांबवून आत्मानात्म विचार करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि तो अखंड जपावा लागतो. अखंड जपावा लागतो. म्हणजे आता तुम्ही सारासार विवेक म्हणा, आत्मानात्म विवेक म्हणा, अनुसंधान म्हणा, त्याला अनेक नाव आहेत. आणि फार सुंदर साधन पण आहे, ते उत्कृष्ट साधन आहे. कारण त्याच्यासाठी जाऊन म्हणजे बैठकीचं साधन नाही आहे. तिथे जाऊन बैठक ज्याला म्हणतो आपण, देवघरात जाऊन बसावं मग साधना करावी अशी आवश्यकता नाही आहे. 24 तास उपलब्ध असलेलं साधन आहे माझ्यासाठी. मला अनुसंधान. पण त्याच्यासाठी अनावश्यक चिंतन थांबावं लागतं. थोडक्यामध्ये आचार्यांनी या सर्व श्लोकांमध्ये आपल्याला जे सांगितलं की देहाभिमान, त्याच्यानंतर विषय वासना आणि काम्य कर्मादी रूप आपल्या कार्याचा विस्तार, या ग्रंथातले शब्द वापरायचे झाले, तर या सर्व गोष्टी एकमेकींना पूरक आहेत. दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. देहाभिमान, विषय वासना आणि सकाम कर्माचा विस्तार, आणि मग ते पुन्हा तीन गोष्टीचं हे वर्तुळ आहे ते. एक दे कीप फिडिंग इच अदर ज्याला म्हणतात, असे हे सगळ्या गोष्टी आहेत. देहाभिमानामुळे विषय वासना आहे, विषय वासनेमुळे पुन्हा देहाभिमान घट्ट होतो, याच्यामुळे पुन्हा कार्याचा विस्तार, सकाम कार्याचा विस्तार होतो, इत्यादी इत्यादी. एकमेकींना सतत त्या उठाव देत असतात. आणि म्हणून आचार्य काय म्हणतात, संसार निवृत्ती होणं फार दुरापास्त आहे. कारण हे जे दुष्ट चक्र आहे त्याच्यातून सुटणं खरंच कठीण आहे. कारण या तीनपैकी कुठल्या तरी एका भोवऱ्यामध्ये आपण अडकतो म्हणूया, गटांगळ्या खातो. हे सर्व आपण आचार्यांकडनं श्लोक क्रमांक 315 पर्यंत शिकलो. आता आजच्या अभ्यासाकडे वळताना आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 316. तो मी वाचतो. संसारबंध विच्छित्यै तद्वयम प्रदहेद्यति वासनावृद्धीते वासनावृद्धिरेताभ्यां चिंतया क्रियया बहिः. संसारबंध विच्छित्यै, विच्छित्ती असा तो शब्द आहे खरं संस्कृत. संसारबंध विच्छित्यै तद्वयम प्रदहेत यतिः असा त्याचा पदच्छेद आहे. वासनावृद्धी एताभ्यां चिंतया क्रियया बहिः असा त्या 316 क्रमांकाचा हा श्लोक, त्याचा पदच्छेद. त्याचा अर्थ दिलेला आहे की मोक्ष साधनाविषयी यत्नशील पुरुषाने संसाररूप बंधनाच्या नाशासाठी त्या दोन गोष्टी, कोणत्या दोन गोष्टी, कामकर्मादी व विषय चिंतन या जाळून टाकाव्या आणि त्यांच्या निवृत्त्यर्थ दृढ प्रयत्न करावा. कारण बाह्य पदार्थांचे चिंतन व सकाम कर्मरूप बाह्यक्रिया या दोहोंच्या योगाने अनर्थमूलक वासना वाढते. थोडक्यात त्यांनी म्हटलंय की मोक्ष प्राप्त्यर्थ सकाम कर्म आणि वासना यांचा नाश झाला पाहिजे. हाच विषय एक दोन श्लोक पुढे सुरू राहणार आहे. कारण
त्याचा समाचार घेणं इतकं महत्त्वाचं आहे की आपण जे बोललो की ज्या कारणासाठी आचार्य म्हटलं, तर पुन्हा एक पाऊल आपण मागे आलेलो आहोत का? कारण ज्या सूक्ष्मते जी सूक्ष्मता सांभाळून साधनेच्या ज्या टप्प्यावरती मला आरूढ व्हायचं आहे तिथे जे मला टिकू देत नाही, तो अहंकार पुन्हा कसं डोकं वर काढतो, त्याचं उदाहरणही या ग्रंथात छान आलं होतं की मी मी असा असा असून मी वैराग्य कसं कमावलं. आता खरं विचार केला तर पारमार्थिकच तो विचार आहे, पण तो अहंकार युक्त विचार आहे. तो केला होता विचार, आपण पुन्हा तिकडे जायला नको. पण मुद्दा हा की त्याच्यासाठीच हा विषय पुन्हा या 316 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सुरू आहे. आता इथे यती ही शब्द आलेला आहे. संसार बंध विच्छित्ते तद्द्वयम प्रदहेत यतीही. यतीही म्हणजे मुनी. संस्कृत शब्द आहे यतीही, मुनी. किंवा इथे त्यांनी दिलेला जो अर्थ आहे तो मोक्ष साधना विषयी यत्नशील, प्रयत्नशील असा साधक म्हणूया आपण. असा उल्लेख आचार्यांनी या श्लोकामध्ये करून आपल्यासमोर पुन्हा एकदा काय ठेवलं आहे? अतिशय उत्कृष्ट असा निकषच आपल्यासमोर ठेवलेला आहे. पहा, आपण जर नीट विचार करायला लागलो ना, तो श्लोक मी जर स्वतःला लावून घ्यायला लागलो तर या गोष्टी माझ्या लक्षात येतात. नाही तर काय, यती शब्द कधी म्हणजे त्यात यती शब्द आला हेच कळत नाही पहिली गोष्ट, जोपर्यंत मी पदच्छेद वाचत नाही. पदच्छेद वाचल्यानंतरही मी जर तो स्वतःला लावून घेतला नाही, तर मोक्ष साधनाविषयी यत्नशील पुरुष म्हणजे मी एक साधक. काही उद्देशाने शब्द वापरला असेल की नाही आचार्यांनी. आचार्य काय म्हणतात आहे की जो यती आहे म्हणजे जो पुन्हा प्रयत्नशील असा साधक आहे मोक्षाविषयी, तो काय करतो? तर तो या श्लोकात सांगितलेल्या गोष्टी करतो. म्हणजे आपला मुद्दा काय सुरू आहे, या श्लोकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत दोन, त्या जर मी करत नसेन, पुन्हा मुद्दा तोच आहे, आणि मी स्वतःला साधक समजत असेन, तर रामकृष्ण हरी. कारण आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे मी साधक नाही आहे. पुन्हा माझ्या व्याख्येप्रमाणे मी काय वाटेल ते असू शकतो. माझ्या व्याख्येला काहीच किंमत नाही आहे. कारण हे याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे. ह्याला म्हणतात श्लोक स्वतःला लावून घेणे. साधनाभिमुख परमार्थ परमपूज्य काका याचा सातत्याने आग्रह धरतात. त्यामुळे आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पारमार्थिक साधक नाही जर या दोन गोष्टी मी करत नसेन. कोणत्या दोन गोष्टी? आत्ताच आपण वाचलं. एक, सकाम कर्म आणि विषय चिंतन म्हणूया त्याला. आता ह्या श्लोकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण शब्द म्हणजे प्रदेहत. म्हणजे आचार्य काय सांगतात आहे, जाळून टाकण्याविषयी आचार्य उपदेश करतात आहेत. जाळून टाकणं. कारण समूळ नाश करणं, मुळासकट काढणं, पण पुन्हा तो अहंकार वर येऊ शकतो म्हणून एक काय म्हणूया त्याचं समूळ नष्ट म्हणून करण्याच्या दृष्टीने आचार्य अगदी पुन्हा त्याला तो डोकं वर काढायला जागाच मिळू नये म्हणून जाळण्याविषयी सुचवतात आहे. कारण एखादी कल्पना करू शकतो आपण, एखादी वस्तू एखादी गोष्ट जेव्हा जाळली जाते तेव्हा त्या गोष्टीच्या पुनरुत्पत्तीची शक्यताच राहत नाही. आणि असं का, तर या दोन्हींच्या योगाने काय होतं, अनर्थमूलक वासना वाढते. वासनेला बळ कोण देतं आपल्या? या दोन गोष्टी देतात, सकाम कर्म आणि विषय चिंतन. आता वासना आपल्याला माहिती आहे, सर्वांचा आपला जन्मच मुळात वासनेने आहे. आपल्या सगळ्यांचा काय आहे, कर्मविग्रह आहे. त्यामुळे त्या ज्या वासना आहेत आपण घेऊन आलेल्या त्या तर आहेतच, त्यांचाही बंदोबस्त आपल्याला करायचा आहे. पण या जन्मातही मी कमावलेल्या वासना आहे, आणि त्या वासनांना खतपाणी कोण घालतायत? या दोन गोष्टी घालतात आहेत, असा आपल्याला हा श्लोक शिकवतो. विषय चिंतन म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या याच्यात, काय, सकाम कर्म आणि विषय चिंतन. विषय चिंतन याचा अर्थ काय होतो? विषयांचं ध्यान. आता आपण कधी विषयांचं ध्यान करतो का हो?
मी आता डोळे मिटून बसतो आणि एखाद्या विषयाचं ध्यान करतो, असं कधी करतो का? नाही. विषयांचं ध्यान म्हणजे तरी काय? तर अखंड विषयांच्या चिंतनात रमलेलं चित्त, रमलेलं आणि रंगलेलं. पुन्हा मगाशीचाच विषय आहे, मी रमलेलो आहे विषयांच्या चिंतनात किंवा रंगलेलो आहे, ह्याचं सुद्धा पहिले भान यावं लागतं. ते सुद्धा ज्याला नाही, तो अजून साधनेपासून सुद्धा खूप दूर आहे. पण हे ज्याच्या जेव्हा लक्षात येतं की मी विषयांच्या चिंतनात माझं चित्त रमलेलं आहे, याचा अर्थ माझं विषयांचं ध्यान सुरू आहे. याचाच अर्थ साध्या भाषेत माझं विषयांचं चिंतन सुरू आहे. मग भगवद्गीता दुसरा अध्याय आपल्याला का सांगतंय काय? ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शूपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. आपल्याला ते काम आणि क्रोधाचा फारसा विचार किंवा ती पुढची जी सगळी घसरगुंडी सांगितली आहे त्याचा नाही आता विचार करायचा. पण ध्यायतो विषयान पुंसः, की विषयांचं जे ध्यान आहे, पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयांचं जे अखंड चिंतन आहे, त्या करणाऱ्या मनुष्याचं काय होतं, तर त्याची विषयामध्ये आसक्ती म्हणजे प्रीती निर्माण होते. पहा कशी एक या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे. कारण ज्या गोष्टीचा मी विचार करीन, ज्या गोष्टीच्या काय म्हणूया, मी विचाराने मी सहवासात राहीन. कारण प्रेम किंवा आसक्ती, प्रीती कधी निर्माण होते? सहवासाने निर्माण होते, असा नियम आहे. मग मला सहवास ज्या विषयांचा आहे, कारण मी अखंड त्यांचा विचार करतो, स्वाभाविकच आहे की त्याच्यामध्ये माझी आसक्ती आणि प्रीती निर्माण होणार आहे. आणि ही जी आसक्ती आहे, ही जी प्रीती आहे, ज्याला संस्कृतमध्ये राग असं म्हणतात, ही आसक्तीच कामनेला. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुपजायते, संगात संजायते काम. आता इथे या श्लोकात काम शब्द आहे. आपल्या या चालू संदर्भामध्ये कामनेला म्हणजे सकर्म कर्माला ती कारण ठरते. कारण कामनेतूनच सकाम कर्म होतात की नाही? इच्छा असेल तर सकाम कर्म होते. त्यामुळे विषयांचं ध्यान सोडून जे आत्मस्वरूपाचं ध्यान आहे, आणि आत्मस्वरूपाचं ध्यान जो करतो म्हणजेच या श्लोकातला शब्द वापरून घेऊ पुन्हा एकदा, जो मोक्ष साधनाविषयी प्रयत्नशील असा साधक आहे, त्याचं साधन काय आहे मग? तर त्याचं साधन फलेच्छारहित कर्मयोग आहे, असं आचार्य भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये म्हणतात, 6व्या अध्यायामध्ये. पहा, आपण एकाचं साधन दुसरं कसं आहे ते पाहतो आहोत. की जो मोक्ष साधनाविषयी तत्पर आहे, जो विषयांचं ध्यान सोडून आत्मस्वरूपाचं ध्यान करतो आहे, त्याच्यासाठी साधन काय आहे? तर फलेच्छारहित कर्मयोग. ध्यानयोगस्य फलनिरपेक्ष कर्मयोगो बहिरंग साधनम. बहिरंगम साधनम आचार्य म्हणतात. ध्यानयोगस्य म्हणजे ध्यानयोगाचं फलनिरपेक्ष कर्मयोगो बहिरंगम साधनम. त्यामुळे सकाम कर्म जाळून टाकणे, आपला जो विषय सुरू आहे आत्ताच्या श्लोकाचा, तो सकाम कर्म जाळून टाकणे हा सुरू आहे. आणि सकाम कर्म जाळून टाकणे याचा दुसरा अर्थ असा आहे की निष्काम कर्म करणे. आपली जी कर्तव्यरूपी कर्म आहे, कारण आपण नेहमीच बघतो परमपूज्य काकाही ती मांडणी करतात आपल्यासाठी, की संन्याशासाठी असलेलं तत्त्वज्ञान वेगळं असतं आणि प्रापंचिकासाठी असलेलं तत्त्वज्ञान वेगळं असतं. आणि वेगळं असतं म्हणजे तत्त्वज्ञान एकच असतं, त्याचे मार्ग, साधना मार्ग वेगळे असतात. आणि प्रापंचिक माणसाला कर्म सुटणार नाही आहे. कमी होईल, कमी आयुष्याच्या आपण कुठल्या टप्प्यावरती आहोत, आपण कोणत्या आश्रमात आहोत, त्याप्रमाणे कर्तव्य कर्म कमी जास्त होतील, पण कर्म सुटली असं होणार नाही. त्यामुळे कर्म तर करायचीच आहेत. मग इथे कर्माचा निषेध नाही केलेला आहे. मग निषेध कशाचा केलेला आहे? सकाम कर्माचा केलेला आहे. आणि सकाम कर्म जाळून टाका असं आचार्य या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत. आणि याचा अर्थ निष्काम कर्म करा. जे कर्तव्यरूपी माझं कर्म आहे ते करायचं आहे,
पण ते निष्काम करायचं आहे आणि हेच ध्यानयोगाचं साधन आहे, असं आपल्याला 6वा अध्याय सांगतो भगवद्गीतेचा. आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. 6वा अध्याय. की ध्यानयोगावर ज्याला आरूढ व्हायचं आहे, आरुरुक्षोर मुनेर योगम, ज्याला आरूढ व्हायचं आहे ध्यानयोगावरती, त्याच्यासाठी साधन काय आहे? निष्काम कर्म. भगवद्गीता तेच सांगते आपल्याला. आणि आचार्य इथे दुसऱ्या भाषेत बोलतात आहे की सकाम कर्म जाळून टाका. याचा अर्थ काय? निष्काम कर्म करा. आणि ज्याला योगारूढता लाभलेली आहे, ध्यानयोगात ज्याला सदा स्थित राहायचं आहे, त्याच्यासाठी उपशम म्हणजे कर्मातून निवृत्ती. योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. कर्मातून निवृत्ती हे साधन त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. थोडक्यात सकाम कर्म व विषय चिंतन या दोन गोष्टी जेव्हा आपण टाळतो, तेव्हा काय होतं? तर आपल्या वासनेचा हळूहळू क्षय व्हायला लागतो. आणि हे सांगण्यासाठी पुढच्या 2 श्लोकांचा गट आपल्यासमोर आहे, 317 आणि 318. तो 2 श्लोकांचा गट इथे केलेला आहे. ते 2 श्लोक मी वाचतो. हाच विषय पुढे सुरू आहे. ताभ्याम ताभ्याम प्रवर्धमाना सा सूते संसृतिमात्मनः त्रयाणां च क्षयोपायः सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र सर्वतः सर्वं ब्रह्ममात्रावलोकनम सद्भाव वासना दार्ढ्या तत्त्रयं लयमश्नुते. तत्त्रयं लयमश्नुते. ताभ्याम प्रवर्धमाना सा सूते संसृतिम आत्मनः त्रयाणां च क्षयोपायः सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र सर्वतः सर्व ब्रह्ममात्रावलोकनैः सद्भाव वासना दार्ढ्यात तत् त्रयम लयम अश्नुते. पदच्छेद आहे. अर्थ दिलेला आहे की या दोहोंच्या म्हणजे कोणाच्या? सकाम कर्म. पुन्हा विषय तो सुरू आहे आपला. सकाम कर्म व विषय चिंतनाच्या योगाने वाढणारी ती वासना स्वतःच्या जन्मजरादी दुःख परंपरा रूप संसाराला ती उत्पन्न करते. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी. आपण मगाशी बोललो वासनेमुळे आपल्या सर्वांचा जन्म आहे. आणि सकाम कर्म, विषय चिंतन व विषय वासना ह्या तिहींच्या नाशाचा उपाय कंसात दिला आहे. असा आहे काय? संपत्ती विपत्ती इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितीत, सर्व काळ, सर्व ठिकाणी व सर्व उपायांनी सर्वाला केवळ ब्रह्मरूपाहून सद्रूप ब्रह्माची भावना दृढ झाल्याने त्या 3 गोष्टी नाश पावतात. थोडक्यामध्ये वासना वृद्धीपासून होणारे अनर्थ सांगून सकाम कर्म, विषय चिंतन आणि विषय वासना यांचा नाश कसा करावा ते सांगितलेलं आहे. सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र सर्वतः आणि पुन्हा सर्व ब्रह्म मात्रावलोकनैही इतक्या ठिकाणी सर्व शब्द आलेला आहे. पण मूळ विषय काय सुरू आहे? त्रयाणाम च क्षयोपाय. त्रयाणाम हे ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, पुन्हा 3 गोष्टींबद्दल बोलणं सुरू आहे. सकाम कर्म, विषय चिंतन, विषय वासना यांचा क्षय. फार सुंदर शब्द वापरला आचार्याने पण इथे, क्षय. कारण क्षय आपल्याला माहिती आहे, क्षय म्हणजे डिके. अचानक एका रात्रीत नष्ट होणार आहे का वासना? नाही. काय होणार आहे? तिचा क्षय होणार आहे. क्षय म्हणजे काय? हळूहळू हळूहळू हळू तिचा नाश पावणं, त्याला म्हणतात क्षय, डिके. त्रयाणांचं क्षयोपाय. काय उपाय आहे? या 3चा क्षय जर करायचा असेल तर सर्वदा, सर्वत्र, सर्वतः. सर्वतः म्हणजे आपण ज्याला सर्वतोपरी म्हणूया, कारण इथे सर्व उपायांनी असा इथे अर्थ केलाय.
साधारण तोच अर्थ आहे, कारण एकदा सर्वत्र म्हटल्यानंतर पुन्हा सर्वतः शब्द येतो. त्याचा अर्थ सर्व बाजूंनी, सर्व अंगांनी, म्हणजे सर्वतोपरी. हा जो शब्द मराठीत आहे तो छान आहे सर्वतःचा अर्थ समजून घेण्यासाठी. त्यामुळे सर्वदा, सर्वत्र, सर्वतः काय करायचं आहे? ब्रह्मरूप असल्याची भावना. आता हे आचार्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? उपाय सांगितला आहे. कारण या तीन ज्या अनर्थ परंपरा आपण आज बघतो आहोत, गेले 3-4 श्लोक आपण त्याचा विचार करतो आहोत, त्याच्यावर एक उपाय आचार्य आपल्याला इथे सुचवत आहेत. एक प्रक्रिया सांगतात आहे म्हणूया. काय? सर्वत्र ब्रह्म भावना करा. आता आचार्य आचार्य आपल्याला तत्व शिकवतात आहे. पण म्हणजे नेमका करायचं काय, हा एक प्रश्न पुन्हा अनुपस्थित राहतो. एक साधक म्हणून मी सर्वत्र ब्रह्म भावना करायची आहे म्हणजे काय करायचं? हा जो आचार्योपदेश आहे तो व्यवहार्य करण्याचे जे मार्ग आहेत ना, ते आपल्याला संत शिकवतात. आपण आता शिकलो ते तत्व आहे, ठीक आहे. पण हे करायचं कसं? मेथड्स, परमपूज्य काकांचा शब्द. संत आपल्या मदतीला येतात. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली 10व्या अध्यायामध्ये. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. पर मग भगवंत, आता याचा जरी विचार करतो म्हटलं, की जे जे भेटे भूत, ठीक आहे, आपलं अनेक भूतांशी म्हणजे, भूत म्हणजे मी पण, भूतांमध्ये मी पण येतो असं म्हटलं की मला लगेच कळतं की भूत म्हणजे कोणाबद्दल बोलणं सुरू आहे. गमतीचा भाग, भूत म्हणजे आपला ज्या ज्या चेतन प्राणीमात्रांशी संबंध येतो, घरातले असो, कार्यालयातले म्हणजे ऑफिसमधले असो, का बाहेरचे असो, ह्या सर्वांशी माझा जो संबंध येतो, जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा तेव्हा ते ते मानिजे भगवंत. आणि हा भक्तियोग निश्चित जाण माझा, माऊली म्हणते. म्हणजेच भगवंत म्हणतात आहे. याला भक्तियोग म्हटलेलं आहे. का? कारण जसा माझ्या हृदयामध्ये परमेश्वर आहे तसा त्याच्या हृदयात परमेश्वर आहे का नाही? आहे ना. मग मानिजे भगवंत म्हणजे काय? मग त्याची पूजा करायची, जशी भगवंताची मी पूजा करतो, असा त्याचा अर्थ आहे? नाही. मग हे सुद्धा जर मला समजत नसेल संतांचं सांगणं, तर हे माझ्या आवाक्यात आणण्याचं काम सद्गुरू करतात, म्हणजे परमपूज्य काका करतात. काय करतात? एक अतिशय सुंदर वाक्य परमपूज्य काका आपल्या सर्वांच्यासाठी साधना म्हणून समोर ठेवतात. माझं तर स्वतःचं अत्यंत आवडतं वाक्य आहे ते. स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. याला म्हणायचं जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. त्याच्या हृदयात, हृदयस्थ परमेश्वराला त्याच्या जरूर नमस्कार करावा, तिथे भगवत भावना जरूर ठेवावी. पण माझा जो व्यवहार होणार आहे तो त्या व्यक्तीशी एक जीव म्हणून होणार आहे. आणि जीव म्हणून जेव्हा व्यवहार होतो तेव्हा प्रत्येक जीव काय आहे? त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये ज्या 3 गुणांचं मिश्रण असेल, त्याच 3 गुणांच्या मिश्रणातून त्या व्यक्तीचं चालणं, बोलणं, वागणं होणार आहे. आणि व्यवहारामध्ये कुठेही गोंधळ घालणं हा परमार्थाचा उद्देश नाही. त्यामुळे मानिजे भगवंत याचा अर्थ वाटेल तसा व्यवहार करावा असा त्याचा अर्थ नाही. एवढं हे प्रापंचिक माणसाला कळावं म्हणून एवढं सगळी मांडणी आहे, बाकी काही नाही. म्हणून मी म्हणालो, हे एक तत्व इथे सांगितलं आहे की सर्व ठिकाणी ब्रह्मरूप असल्याची भावना करायची. पण म्हणजे नेमकं काय करायचं आहे? व्हॉट इज द मेथड टू डू इट? दिस इज द मेथड. स्वरूपाकडे लक्ष. त्यामुळे त्या जीवाबद्दल त्याचं वागणं कसंही असलं माझ्याशी, तरी ना त्याच्याबद्दल आसक्ती, ना त्याच्याबद्दल द्वेष. रागही नाही, म्हणजे संस्कृतमधला राग म्हणजे आसक्ती, द्वेषही नाही. त्यामुळे व्यवहारामध्ये जे व्यवहारात जसं करायला पाहिजे, जसा प्रतिसाद द्यायला हवा तसाच द्यायला हवा. पण आतमध्ये परमपूज्य काकांचं दुसरं वाक्य आहे, आपल्या पोटातलं पाणी हलता कामा नये. हे जेव्हा मला साधतं व्यवहारामध्ये, त्याला म्हणतात स्वरूपाकडे लक्ष ठेवून आता मी रूपाशी व्यवहार छान करू शकतोय.
पुन्हा ती व्यक्ती मला दिसली, समजा एखाद्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा दिसली, व्यवहारातलं माझी बुद्धी मला काय सांगेल, अरे सावध राहा, कारण ही व्यक्ती अशी आहे. बरोबर आहे, हे व्यवहारामध्ये बरोबर आहे. पण त्याचा मला राग येणार नाही, द्वेष निर्माण होणार नाही. काही कारणाने, समजा ऑफिस कार्यालयातली एखादी व्यक्ती आहे, आपला सहकारी आहे, त्याच्यावर काम करणंच भाग आहे तुम्हाला, तो कसाही असला तरी. एक मर्यादित प्रमाणामध्ये ती विसंगती आहे, परमपूज्य काका म्हणतात, सांभाळणं भाग आहे. पण ह्याला म्हणतात समत्व बुद्धी, याला म्हणतात ब्रह्मभावना ठेवून, मूळ त्याचं जे हृदयस्थ परमेश्वर आहे, त्याच्याही हृदयामध्ये परमेश्वर आहे, त्याला न दुखावता त्याच्याकडे लक्ष ठेवून व्यवहार मात्र रूपाशीच करावा लागतो. कारण त्याची अभिव्यक्ती त्या तीन गुणांनीच होणार आहे. मी त्याच्या हृदयातल्या भगवंताकडे लक्ष ठेवून व्यवहार करतोय म्हणून तो माझ्याशी किंवा ती माझ्याशी तसाच व्यवहार करेल, अशी व्यवहारामध्ये खात्री देता येत नाही. त्याच्यामुळे हा जसा एक मार्ग आहे, तसं वासना जिंकण्याविषयी आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. अनेक वेळा आपण तो अभंग पाहिला, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी न ये मन. पुन्हा तिथे सुद्धा, का बरं हा विशेषतः हा अभंग मी आत्ता आठवला मला, कारण तिथे सुद्धा क्षय शब्द आहे. इथे सुद्धा काय शब्द आहे, क्षय. आचार्यांच्याही श्लोकामध्ये क्षय शब्द आहे. तुकाराम महाराज सुद्धा क्षय शब्दच वापरतात. कसे संत एकच गोष्ट सांगतात ना, वासनेचा क्षय होणार आहे, एका रात्रीत नाही जाणार ती. कसं शक्य आहे? अहो, जन्मानुजन्माची वासना आहे कमावलेली, ती अशी एका रात्रीत जाणार आहे का? पण तिचा क्षय मात्र रोज होतोय का नाही, हे मात्र बघण्याची जबाबदारी माझी आहे. नाहीतर हे म्हणजे वासनेच्या मागे लपण्यासाठी या तत्वज्ञानाचा उपयोग नाही आहे की जन्मानुजन्मीची वासना आहे, तसं नाही. पण मग ती करायचा कसा क्षय? इंद्रियांचा जय. फार सुंदर उपाय आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. इंद्रियांच्या जयापासून सुरुवात करावी लागते. इंद्रिय जय, शमदमातलं दम. धम पहिले साधावा लागतो. ज्या पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयाची ती वासना असेल, त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे. आणि हे नियंत्रण मिळवण्याचे सर्व उपाय आपल्या संस्कृतीने आपल्यासमोर जे सगळे व्रत, वैकल्य, उपास, तापास हे ठेवल्यात ना, ज्याची आज बरीच टिंगलटवाळी केली जाते. दोन पद्धतीचे लोक त्याची टिंगलटवाळी करतात. एक, जे परमार्थांना, जे नास्तिक आहेत, ज्यांना परमार्थ करायचा नाही, ते करतात, त्यांच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आणि जे स्वतःला फार ज्ञानी समजतात, त्यांना असं वाटतं मला याची गरज नाही. हे अज्ञानी जीवांचं काम आहे. इंद्रिय जयाची अतिशय सुंदर व्यवस्था आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी करून दिलेली आहे त्याच्यामध्ये. एक दिवस, आज चतुर्थी आहे की नाही, आहे, ज्याच्यासाठी मला आज लवकर थांबावं लागणार आहे. कारण आमचा देवळामध्ये दर चतुर्थीला कार्यक्रम असतो, आम्ही आवर्तनं करतो. मग चतुर्थी आहे तर उपवास आहे. मग उपवास आहे याचा अर्थ खरंच उपवास आहे. उपवास म्हणजे पाणी चालतं, बाकी खरं सांगायचं तर काहीच चालत नाही. एक दिवस, एक दिवस सुद्धा नाही, एक वेळ. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. आणि मग होतं काय, संकल्पाही वरी न ये मन. संसार विषयक संकल्पावर मन येत नाही. आणि याचा अर्थ असा आहे, मी सकाम कर्म करणं बंद करतो. कारण संकल्पातनंच सकाम कर्म होतात. पहा कशी छान अशी संगती आहे सगळ्या एकमेकांची, सगळ्या गोष्टींची. ते एक वर्तुळच आहे, मगाशी बोललो आपण तसं, त्याप्रमाणे. थोडक्यामध्ये पुन्हा हा जो गट आपण बघितला, 317, 318 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये आचार्यांनी या तिन्ही गोष्टींच्या नाशाचा, सकाम कर्म, विषय चिंतन, विषय वासना, यांचा उपाय जो आपल्याला सुचवला, की सर्व काळ, सर्व ठिकाणी, सर्व उपायांनी सर्वांना केवळ ब्रह्मरूप बघा, सद्रूप ब्रह्माची भावना करा. म्हणजे नेमकं काय करा, हे आपण थोडंसं समजून घेतलं माऊलींच्या आणि माऊलींच्या ओवीतून, तुकाराम महाराजांच्या अभंगातून. कारण ह्याला परमपूज्य काका मेथड असं म्हणतात. आणि अतिशय सुंदर मेथड हीच आहे, स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. असो,
तर अशी ही जी अनिष्ट परंपरा आहे या तीन गोष्टींची, इफ यू वॉन्ट टू ब्रेक दॅट सायकल, तर या तीनपैकी एक किंवा या तीनपैकी दोन किंवा तीनवरही आघात केला पाहिजे. आणि तो कसा करायचा याचा आपण आज आपल्या मर्यादित वेळेत थोडंसं विचार केला. आणि आपले 318 या श्लोकापर्यंतचा आपला अभ्यास आज पूर्ण झाला. आणि आज मी जसं म्हणालो, आज मला थोडं लवकर थांबावं लागतं आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबूया. त्यामुळे आज प्रश्नोत्तरीला सुद्धा मला वेळ मिळणार नाही. तर एवढं बोलतो आणि आजचे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि शेवटचा श्लोक घेतो. ठीक. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञान अंधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम.